तुमच्या भावानं तुमचा असं दवाखाना आणलाय का तुमचा हातपाय मोडला तुम्हाला 10 मिनिटात जसं तसा हातपाय परत बसून भेटणार. चला तुम्हाला सांगतो नेमकं कुठं आणि काय. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. मी आणि माझा मित्र कधी चांगलं काम करायला गेलो आणि ते नीट झालं, आज कधी होणारच नाही बरं का. झाली सकाळी सकाळी गाडी पंक्चर. आम्ही चाललो होतो मस्तपैकी घाटीमध्ये डबा द्यायला बरं का, पण ते डबा तर बाजूलाच राहिला, पण इकडे गाडीच्या टायरामध्ये एवढा मोठा खेळा घुसला का आमचे 2 तास इकडेच गेले. घाटीमध्ये जिथं डबा द्यायचा तिथं डबा तर देऊन टाकला बरं का, पण तेवढ्यात आपल्याला एका मित्राने आवाज दिला होता का आम्हाला थोडीफार मदत करू लागा म्हणजे. जसं का मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं ना की हातपाय मोडल्यानंतर 10 मिनिटांमध्ये हातपाय जसं तसा बसून भेटला, असं काही नसतं बरं का. खरं तर माझा हा उद्देश आहे सांगण्याचा का पोरांनो गाड्या ज्या ना सावकाश चालवा बरं का, कारण की देवाने दिलेल्या हातपायची किंमत आपल्याला अजिबात नसते बरं का, पण जेव्हा त्याची मोडतोड होते ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. इकडे पाहिलं तर बाजूच्या बेडवर या मित्राच्या गुडघ्याची वाटी गेली होती बरं का ऍक्सिडेंटमुळे. त्याची फॅमिली एवढं रडत होती ना का ते पाहून एवढं बेकार वाटलं बरं का मनाला. खरंच दादानं तुम्हाला हात जोडून सांगतो बरं का, याच्यानंतर गाड्या मात्र सावकाश चालवा बरं का. त्यानंतर रात्री आलो होतो इकडे मुक्कामाला हेडगावर मध्ये, कारण की आपलं एक पेशंट होतं इकडे ऍडमिट. इथं पाहिल्यानंतर आपल्या पेशंटला बरं होण्यासाठी लांब लांबचे लोक मात्र जमिनीवर झोपतात बरं का अक्षरशः. तुम्हाला घरी बसल्या बसल्या कधी कधी असं वाटतं की आयुष्य संपून टाकावं, पण लोक जगण्यासाठी इथं दवाखान्यामध्ये काय काय करताना ते एकदा इथं डोळ्याने येऊन पहा. मला तर काही तिकडे दवाखान्यामध्ये झोप येत नव्हती, त्यामुळे तुमचा इकडे गाडीमध्ये येऊन झोपला होता. तसं काही रात्रभर मी नीट झोप झाली नाही, त्यामुळे म्हणलं आता बस झाला, सकाळचे 5 वाजले म्हणलं उठा आता मी मस्त पैकी तोंड वगैरे धुतो, चहा वगैरे घेतो आणि तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.